मॅचला सुरुवात या ठिकाणी केली जाईल 2025चा मानाचा चष त्याचबरोबर आज व्यासपीठावरती आपण बघितलं तर सन्माननीय आदरणीय अमान कॅटरसचे मालक कमालभाई हमदुले साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांचा आपण सन्मान देखील या ठिकाणी करणार आहोत. आजच्या संध्याकाळमध्ये त्यांचं आगमन देखील झालेलं आहे. स्पोर्ट्स कमिटीची संपूर्ण टीमला विनंती आहे, मुरादपूर स्पोर्ट्स कमिटीची संपूर्ण टीम आपल्याला विनंती आहे आपण सन्माननीय आदरणीय अमान कॅटरसचे ओनर आणि त्याचबरोबर मुरादपूरचं एक लाडकं व्यक्तिमत्व कमालभाई हमदुले साहेबांचं आपण स्वागत या मंचावरती करणार आहोत. कमालभाई हमदुले साहेब त्यांचं लाख मुलाचं योगदान या स्पर्धेसाठी राहिलेलं आहे. गेलीच आपण 16 वर्ष बघितलं, 17वं वर्ष आहे आणि सातत्यानं त्यांचं योगदान या ठिकाणी बघायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर सागर आमरे. पहिला बॉल यावेळेला मात्र भन्नाट वेगाचा चेंडू होता, ऑन साईडला केला, डी5 लेखला शतरक्षक आहेत परंतु रोखू शकणार नाहीत. वन बाउंड चेंडू सीमा पार. व्यासपीठावरती तुम्ही बघताय अनेक मान्यवर आहेत आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं तर आजच्या संध्याकाळमध्ये ज्यांचं आगमन झालंय ते सन्माननीय आदरणीय अमान कॅटरसचे ओनर कमालभाई हमदुले साहेब यांचा सन्मान केला जातोय. येस, आणि आपण पाहिलं तर या क्रीडा स्पर्धेला सध्याच्या भेट देण्यासाठी इरफान लाईफस्टाईलचे मालक या स्पर्धेचे या मंडळाच्या माध्यमातून या स्पर्धेला मोठं योगदान आहे आणि इरफान हमदुले यांचं देखील आगमन झाले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि बघा अमन कॅटरचे मालक आदरणीय कमालभाई हमदुले यांचं देखील बघा गेले जेवढे वर्ष ही स्पर्धा आपण पाहतोय, यस गेल्या वर्षी स्पर्धा आपण पाहतोय जेवढे वर्ष तेवढे वर्ष ह्या मुलांसाठी आणि या सर्वांसाठी एक मोलाचं योगदान. आणि मुरादपूर स्पोर्ट कमिटी जी आमची आहे त्या सर्वांच्या वतीने त्यांचा एक सांघिक इथे मात्र सन्मान मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी विनंती करतो. पुन्हा एकदा अमान कॅटरचे मालक कमालभाई आपणास विनंती करतो आपले शुभ हस्ते. अरमान यांनी सुरेख गोलंदाजी केली होती, एका षटकात एक धाव देताना सामना आपल्या बाजूने फिरवला होता, विजय देखील मिळवून दिला होता. तोच त्या सामन्याचा हिरो, नो डाऊट ओन अँड ओनली अरमान पल्लाक, मॅन ऑफ द मॅच. धावसंख्या होती 10. सज्जय सागर पुन्हा एकदा पुढचा चेंडू राईट ऑफ द विकेटचा मारा. इथे नक्कीच अत्यंत सुरेख फलंदाजी आपण पाहतोय. स्वतः कर्णधार प्रथमेश वेंद्रे. आतापर्यंत बघा 2 मॅचमध्ये प्रथमेश एक आउट ऑफ फॉर्म होता, परंतु एक चांगल्या खेळाडूची एक ओळख असते, तो मेन मॅचला चांगली फलंदाजी करतो. तेच चित्र आपण पाहतोय आतापर्यंत त्याच्या बॅटमधून. एक 2 सुरेख चौकार आपण पाहिलेत, धावसंख्या आपण पाहिली तर होते एक षटकार एक चौकार पाहिला, धावसंख्या होते 11 धावा है ना. इथे प्रयाग आजच्या दिवसात 2 मॅच आपण जिंकताना पाहिलेत. इथे TWG डॉमिनेटर संघाला डॉमिनेट करण्यामध्ये महत्त्वाचा वाटा कोणाचा असेल तर प्रयागचा. प्रयागने आतापर्यंत चांगली बॅटिंग केली 2 मॅचमध्ये. एका मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच झाला होता, पहिल्या दिवसातील पहिली मॅच होती. इथे सागरचा इथं मात्र प्रयागच्या बॅटमधून निघालेला फटका, प्रॉपर टायमिंग होत नाहीये. इथे प्रणव कोणत्या प्रकारची चूक करत नाहीये. धक्का क्रमांक 1 हाफ वॉली चेंडू होता, आमिष दिलं होतं, जाळ्यामध्ये पकडलंय. प्रयाग बॅक टू द पॅव्हलियन. आजच्या सत्रामध्ये त्याच्या बॅटमधून धावा येताना पाहिल्या होत्या, परंतु त्याला खेळीस त्याला बाद केलं. इथं मात्र सागरचा अनुभव पणाला लावलाय. धक्का क्रमांक 1, विकेट गिरता हुआ स्वराज्य DJ बचता हुआ. आणि ते आपण पाहिलं तर आमचे या मंडळाचे आधारस्तंभ आदरणीय शाकीरबाई लसने यांच्याकडून देखील कोल्ड्रिंक्स आले, म्हणजेच धन्यवाद शाकीरबाई. येस, आपण पाहिलं तर संकेत पालशेतकर दुसऱ्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने बॅक टू बॅक 2 षटकार मारले होते, मिडॉनच्या डोक्यावरून बिग षटकार मारले होते आणि सामना आपल्या बाजूने झुकवला होता. इथे मात्र त्याच प्रकारची फलंदाजी करावी लागेल, कारण मॅन इन फॉर्म आपण पाहिलं तर प्रयाग इथे मात्र गोल्डन डकचा शिकार बांधलाय. अमान कॅटरचा जो बॅनर आपण पाहतोय त्याच्यावरती 500 रुपयाचं पारितोषिक असेल मित्रांनो. आणि त्यानंतर आपण पाहिलं पाते ब्रदर्स MYC फूड च्या बॅनरवरती जो खेळाडू षटकार मारेल त्या दिवशी देखील 500 रुपये. आणि NH फिशरीज या बॅनरवर जर चेंडू आदळला, डायरेक्ट षटकार बसला तरी देखील 500 रुपये असतील प्रत्येक षटकारासाठी. यस, सागरने हॅट्रिक केली तर रोहन शिंदे यांच्याकडून देखील पारितोषिक आहे. कॅश प्राइज 1000 रुपयाचं पारितोषिक आहे सागरसाठी.
सागरचे फॅन्स चिपळूणमध्ये देखील आहेत ते. इथे मात्र फुलटॉस चेंडू. इथे बघा बॅक टू बॅक 2 फलंदाजांना बाद केलंय. हे एका मोठ्या खेळाडूची ओळख आहे, कारण बघा आक्रमण केलं होतं प्रथमेशने, चौकार षटकार आला, तदनंतर न घाबरता ज्या प्रकारे कमबॅक केले, बॅक टू बॅक 2 फलंदाजांना बाद केले. म्हणजे डावखुऱ्या फलंदाजाचा मोठा अडथळा असतो मॅचमध्ये. 2 लेफ्टी बॅट्समन होते या संघात, म्हणजे एक बाद झाला प्रयाग, तदनंतर दुसरा फलंदाज बाद होतोय. इथे मात्र संकेत आला. संकेत बॅक टू द पॅव्हलियन, तू चल मैं आया, धक्का क्रमांक 2, 2 गडी बाद, धावसंख्या 11. यस डीजे. हॅट्रिक साठी संधी असणारे सागरला बघा, इथे ज्यांचं आगमन झालंय इरफान लाईफस्टाईलचे मालक इरफान हमदुले यांच्याकडून देखील 500 रुपये असतील हॅट्रिक साठी, अर्थात सागर आमरेसाठी. आणि त्यानंतर इथं आपण पाहिलं ऑलरेडी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय सागरच्या हॅट्रिक साठी. रोहन शिंदे यांच्याकडून 1000, इरफान लाईफस्टाईलचे मालक इरफान भाई यांच्याकडून 500, म्हणजे 1500 रुपये या चेंडूसाठी असतील. सागरने जर का हॅट्रिक केली, पाहूया कमबॅक तर केले, हॅट्रिक करतो का पाहूया. सज्ज झालाय, नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय अक्षय निवाते. ओ इथे मात्र मोठा फटका, जबरदस्त प्रहार, स्टँड अँड डिलिव्हर, चेंडू जातोय सीमारेखा पार, आर पार येतोय, आउट ऑफ द पार्क, बिग षटकार डीजे. थँक्यू. इजान 11 शिरल आणि काका 11 बागीवरे या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती, आपण आयोजकांकडे संपर्क साधा. इजान 11 शिरल आणि काका 11 बागीवरे दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती, आपण आयोजकांकडे संपर्क साधा प्लीज. लवकरात लवकर आपण यायचं आहे. काका 11 बागीवरे कॅप्टन, आयोजकांकडे संपर्क साधा. आणि इजान 11 शिरल. यस, आपण पाहिलं तर इथे पहिल्या षटकात धावसंख्या 17. बघा या षटकात आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती चौकार षटकार, तदनंतर विकेट कमबॅक केलं होतं सागरने, परंतु शेवटच्या चेंडूवरती ज्या प्रकारे प्रहार आला अक्षय निवातच्या बॅटमधून, एक बिग बॅटर आहे मित्रांनो, चांगली फलंदाजी, मॅन इन फॉर्म देखील आहे, रडार मधला चेंडू होता, बिग षटकार आपण पाहिला. तदनंतर गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय मॅगी. पॉवर प्लेचं पहिलं षटक नागेश गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात आक्रमण झालंय, विकेट देखील घेतलेत, कभी खुशी कभी गम असं षटक संपलंय. षटक क्रमांक 2 नागेश सज्ज झालाय, स्ट्राईकवर आहे नक्कीच. यस, प्रथमेश वेंद्रे छोट्या, तदनंतर नॉन स्ट्राईकला संकेत 600चे स्ट्राईक रेट फलंदाजी करतो, एक चेंडू पेस केलाय, बिग षटकार देखील आपण पाहिला. नागेश टू यश प्रथमेश, ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू होता, यॉर्करचा वापर केला जातोय, परंतु इथे यस आपण पाहिलं तर लेगबाईच्या स्वरूपात आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होते. जोरदार अपील होतं, सांघिक अपील होतं. धावसंख्या होते 18 धावा, 1 गडी बाद 18 धावावरती 2 गडी बाद 18, षटक क्रमांक 2. आजच्या दिवसातील मित्रांनो हा क्वार्टर फायनलची मॅच आहे. जो जिंकेल त्याच्यासाठी यस शेवटच्या दिवशी दरवाजे उघडे असतील, कारण हा संघ पहिला संघ असेल आमच्या या संपूर्ण स्पर्धेतील जो पहिलं तिकीट कन्फर्म करेन सेमीफायनलचं. पाहूया कोणता संघ विजयी ठरतो. अकुट टप्प्याचा चेंडू होता, पुन्हा एकदा अक्षयच्या बॅटमधून निघालेला फटका, पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू चालले, दन 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 करत सीमारेषेचा वेध घेताना चेंडू सीमारेखा पार, चेंडू फरार. यस, मिलेंगे रन 4, बेडा होगा पार डीजे. इथं आपण पाहिलं तर अक्षय कप बॅटिंग करतोय. मागच्या शेवटच्या चेंडूवरती बिग षटकार आला होता, तदनंतर चौकार, 2 चेंडू 10 धावांवरती किती 500चे स्ट्राईक रेटने. पुन्हा एकदा फुल टॉस, पुन्हा एकदा चेंडू जातोय हवाई फायर, चेंडू जातोय सीमारेखा पार, आकाशाळाला गवसणी काढणारा गगनचुंबी षटकार येतोय अक्षयच्या बॅटमधून. अक्षय ऑन फायर. यस डीजे. ट्वेंटी 28 धावा, फुल टॉस होता. काय बॅटिंग आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार 3 चेंडू फेस केलेत मित्रांनो. खेळतो वैयक्तिक 16 धाव संख्येवरती, जबरदस्त फलंदाजी.
आणि काय आक्रमण केलं जातं युवा नागेशवरती. पुन्हा एकदा सज्ज झाले नागेश. पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेट. हो इथे बघा इथे एक घुटनाट एक तमाशा एक मोठा फटका आणखीन एक खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु नागेशने इथे सुरेख चेंडू हाताळलाय. चेंडू थोडंसं मागे ठेवलाय, त्याला ठाऊक आहे आतापर्यंत जे चेंडू आपण रडारमध्ये टाकले ते चेंडू सीमारेखा पार गेले. तिथे मात्र चेंज ऑफ द पेस धावांना देखील लगाम लावलाय. सज्ज झालाय पुन्हा एकदा नागेश. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर प्रॉपर टायमिंग करायचं होतं कव्हर आणि मिडऑफच्या पट्ट्यात, परंतु चेंडू ट्रॅव्हल होते. इथं मात्र मिडॉनच्या पट्ट्यात चेंडू ट्रॅव्हल होते. एका धावेसाठी धावसंख्या होते 29 धावा. षटक क्रमांक 29 धावा, 2 गडी बाद. मनसूर पाते आणि शाकीरबाई लसने आपण व्यासपीठावरती या. यस आपण पाहिलं तर सायंकाळी सत्रात जो कोल्ड्रिंक्स आपण पाहतोय थंडा, शाकीरबाई लसने आमचे मित्र यांच्या माध्यमातून सर्वांसाठी कोल्ड्रिंक्स दिले. धन्यवाद शाकीरबाई, थँक्यू. आपण मंचावरती या. नागीचा पुढचा चेंडू रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे बघा म्हटलं जातं जब घी सीधी उंगली से निकल रहा है उंगली टेढ़ी करने की जरूरत क्यों. दावा येत आहेत चांगल्या बॅटने, परंतु इथे काहीतरी आगळं वेगळं करण्याचा प्रयत्न केला होता. षटक क्रमांक दुसरं देखील संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 29 धावा. अद्यापही 2 षटकांचा काही शिल्लक आहे. येणाऱ्या 2 षटकात कशा प्रकारे आक्रमण होतंय, गोलंदाज करणार कमाल की फलंदाज उडवणार धमाल, तोपर्यंत ऐकूया स्वराज्य डीजे. डीजे 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 29 धावा. परेश गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा आपण पाहिलं ना तर इथे आतापर्यंत 2 फुलटॉस मिळाले होते. अर्थात अक्षयला त्याच्या 2 चेंडूवरती 2 मोठे बिग षटकार पाहिले. आखूट टप्प्याच्या चेंडूवरती चौकार देखील पाहिला, परंतु एकाच झोनमध्ये खेळण्याचा प्रयत्न. परंतु इथे बघा लीगबाईच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या होते 30 धावा. षटक क्रमांक 3, 4 षटकांचा सामना. चांगली धावसंख्या आहे आतापर्यंत या स्पर्धेचा इतिहास पाहिला सकाळपासून तर 49 धावा या आतापर्यंतच्या सर्वात जास्त धावा. मागच्या सामन्यात बघा 32 धावांचा पाठलाग करताना देखील सामना जिंकला होता 4 धावांनी काका 11 संघाने. म्हणजे गोलंदाजांसाठी आजचं पिच अत्यंत अनुकूल आहे. चांगली गोलंदाजी केली प्रत्येक संघातल्या गोलंदाजांनी. ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू होता. इथे मात्र स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात चेंडू ट्रॅव्हल होतोय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या आणखीन 2 ने वाढते. धावसंख्या होते 32. षटक क्रमांक 3 आतापर्यंत 2 षटकात. पहिल्या षटकात धावा आले होते मित्रांनो तब्बल 17 आणि मागच्या षटकात आपण पर्यंत धावा दिले होते 12. या षटकात बघा आतापर्यंत एकूण धावा आले 3. अद्याप 4 चेंडूचं काय शिल्लक आहे. 32 धावा फलकावरती लागले. तिथून जर का अशीच फलंदाजी राहिली तर 50 जर धावा झाल्या तर सायंकाळच्या सत्रात मित्र म्हणून एक चांगला स्कोर असेल. परंतु मोठी फलंदाजी आहे. बाबल्याने मागच्या सामन्यात बघा 17 चेंडू फेस केले होते. 5 षटकार 3 चौकार मारले होते आणि या स्पर्धेतील सर्वात मोठी धावसंख्या त्याच्या नावावरती इंडिव्हिज्युअल म्हणजे 49 धावांची खेळी केली होती. इथे मात्र सुरेख फटका, परंतु या चेंडूवरती मिळणार एक पेक्षा जास्त काही मिळत नाहीये. सुंदर फटका होता. एका धावेने 33 धावा फलकावरती लागतात. डावातील 3रं षटक आपण पाहतोय मुरादपूर एंडकडून. मुरादपूर स्पोर्ट्स क्लब चिपळूण जोवेकर आणि दादरकर क्रीडा नगरीमध्ये संपन्न होणारी ही स्पर्धा. गेल्या 16 वर्षाचा इतिहास पाहिला तर ह्या वर्षी देखील दर्जेदार नियोजन आयोजन आपण पाहतोय. यस इथे मात्र नक्कीच यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. यू मिस आई डेफिनेटली हिट नजर हटी दुर्घटना घटी. अक्षय बैक टू द पैवेलियन. विकेट गिरता हुआ फिर से एक बार स्वराज्य डीजे यस बचता हुआ. मालक सरफराजभाई शिंगरे यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल. वेलकम सर. आणि अमान कॅटरर्सचे जे बॅनर्स आपण पाहतोय, दोन्ही बॅनर्स जे आपण पाहतोय त्याच्यावरती कोणी जर फलंदाज षटकार मारेल त्या प्रत्येक षटकारासाठी आता 500 नाही तर मित्रांनो डबल 4 पटीने वाढ झाले. त्या षटकारासाठी तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. 2000. बघा इथे आपण पाहिलं तर झोन बॅटिंग झोन असतो ना बॅट्समनचा, म्हणजे मिड विकेटच्या दिशेने तो 2 बॅनर्स आपण पाहतोय अमान कॅटरचे. आणि बघा त्याच्यावरती जर तुम्ही षटकार मारलात
तर 500 नव्हे, 1000 नव्हे, 1500 नव्हे, तर तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. हो, चांगली ऑफर आहे खेळाडूंसाठी. जबरदस्त ऑफर. इथं आपण बघा धावसंख्या फलकावरती लागले. षटक क्रमांक 3, 2 गडी बाद, 33 धावा, लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक या षटकात कमालीचं कमबॅक केलंय. 3 गडी बाद झाले, तर 33 धावा फलकावरती आहेत. आणि या षटकात चांगली गोलंदाजी, लेग बाय, तदनंतर डबल, तदनंतर सिंगल, तदनंतर विकेट. म्हणजे या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 4 धावा दिलेत. सुरेख गोलंदाजी, कमबॅक केले परेशने. इथे पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न करतो नवीन फलंदाज मैदानामध्ये आकाश सकपाळला आपण पाहतोय. हा देखील एक आक्रमक बॅटर आहे. काय कमबॅक केले बघा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14.50च्या सरासरीने तब्बल धावसंख्या होती 29, धावसंख्या होते 33, म्हणजे 4 धावा दिल्यात. वॉट ओव्हर असं षटक टाकलं होतं अरमाल पन्नाईकने आणि सामना देखील जिंकून दिला होता. ओ हो, काय गोलंदाजी आहे, जबरदस्त, अप्रतिम, आउटस्टँडिंग. मित्रांनो, क्रिकेट हा अनिश्चितीचा काळ कसा असतो बघा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 29, 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 3 गडी बाद 33 धावा, 4 धावांचं जबरदस्त षटक टाकलं जातं. म्हणून तर म्हणतात क्रिकेट अनिश्चितीचा खेळ आहे. म्हणून तर म्हटलं जातं यस, राजकारण सरडा आणि क्रिकेट कधी रंग बदलेल मित्रांनो सांगू शकत नाही. 3 षटकं संपतात, 3 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या होती 33 धावा. ऐकूया स्वराज्य डीजे. जमातील मुस्तमिन मोल्लाचे खजिनदार नक्कीच आपण पाहिलं मनसूरभाई पाते त्यांचं देखील आगमन झालंय. यस, आपण पाहिलं मोबिल अमदुले आपणास विनंती करतो आपण शोभा असते त्यांचं यथोचित सन्मान करा. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय पराग. इथे 33 धावा फलकावरती आहेत. शेवटचे षटक कमबॅक केले आहे परेशने. आणि इथे मात्र जर का असं वाटलं होतं 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 29 धावा, मला वाटलं होतं 50+ होतील. दरवेळी असं वाटतं परंतु होत नाहीत. आतापर्यंत झाल्या देखील नाहीत. आणि इथं बघा आता मात्र शेवटचं षटक टाकण्यासाठी पराग गोलंदाजी मार्कवर सज्ज झाले. स्ट्राईकवर आहे छोट्या सलामीचा फलंदाज. इथे मात्र थोडंसं स्ट्रगल करावं लागलं. 1 षटकार 1 चौकार सुरुवातीला मारला, त्यानंतर मात्र सिंगल डबल्स जोखून ठेवलंय त्याला. सुरेख गोलंदाजी केली. सज्ज झाले पराग माफ करा. इथे मात्र प्रथम मॅचच्या बॅटमधून निघालेला फटका इथे मात्र अप्रतिम, आउटस्टँडिंग. यस, आणि इथं पण पाहिलं तर ह्या प्रयत्नांसाठी, ह्या एफर्टसाठी आपण पाहिलं तर इरफान लाईफस्टाईलचे मालक इरफान हमदुले यांच्याकडून सागर यांसाठी 100 रुपयाचं कॅश प्राईज आहे. नक्कीच षटकार वाचवलाय मित्रांनो. धावांचं मोल काय असते ते ठाऊक आहे त्याला, ठाऊक आहे सागरला. कित्येक वर्ष क्रिकेटच्या पटलावरती खेळतोय. एका धावेने इतिहास घडताना बिघडताना पाहिलं. त्यानंतर संघासाठी तब्बल 5 धावा रोखल्यात. धावसंख्या होते 34, 34 धावा. षटक क्रमांक शेवटचा, अंतिम 5 चेंडू, 5 डिलिव्हरी टू गो. सज्ज झालाय शेवटच्या षटकासाठी युवा पराग. समोर असेल तो आक्रमक बॅटर आकाश सकपाळ. राईट टाइम ओव्हर द विकेट मारा असेल. आकाशच्या बॅटमधून निघालेला फटका, फुलचा फटका, प्रॉपर टायमिंग होत नाही आहे. इथे मात्र मागच्या षटकाचा हिरो यस, इथे मात्र परेशने सुरेख झेल टिपला. डॅट शुड बी टेकन. आणखीन एक धक्का, आणखीन एक ब्रेक थ्रो. आकाश बॅक टू द पॅव्हलियन. परतावा लागेल. आणखीन एक सुरेख षटक. यस, डीज आहे. ज्यांचं आगमन झाले जमीरभाई दलबाई यांचा सन्मान करतील आमच्या या यस बुधार स्पोर्ट्सचे अध्यक्ष मोबिनबाई आपणास विनंती करतो आपले शुभ असते त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. आणखीन मान्यवर या स्पर्धेला जोडले जात आहेत. मुश्ताक जुवेकर आणि मुबारक हमदुले यांचे सुपुत्र जाहिद हमदुले यांचं देखील आगमन झालंय. अशफाकबाई पाते, आपण कुठे असाल तर प्लीज मंचाच्या दिशेने या. CCTV आहेत, आपण कटिबद्ध झालात CCTV मध्ये. आपण मंचाच्या दिशेने या प्लीज.
हो इथे मात्र ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू होता. काय गोलंदाजी केले, एकच धाव मिळणार अमानला. धावसंख्या 1 वाढते, संघटित स्थिती आपण 35. या षटकात देखील पहा केवळ 3 चेंडू हाताळले, 2 धावा दिल्यात. काय कमबॅक केलंय, ह्याला म्हणतात कमबॅक, ह्याला म्हणतात क्रिकेट. 35 लॉस ऑफ 4 विकेट, प्रोग्रेस नाव 4th अँड लास्ट ओव्हर, लास्ट 3 डिलिव्हरी टू गो. शेवटच्या 3 चेंडूचा काय शिल्लक आहे. स्ट्राईकवर सलामीचा फलंदाज अद्यापही आपण पाहिलं तर हो इथे मात्र मोठा प्रहार केला जातोय. प्रणव आणि झेल अत्यंत इथे बघा काय झालंय. इथे मात्र तुम्ही मित्रांनो अत्यंत मित्र म्हणून प्रणवकडून झेल सुटते म्हणजे अनबिलिव्हेट, म्हणजे विश्वास बसत नाहीये. कारण एक दर्जेदार क्षेत्ररक्षक आहे, परंतु इथे कधी कधी चुका होतात. क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाही. 2 धावा मिळते, धावसंख्या 2 ने वाढते. 37. क्रिकेटच्या पटलावरती जेव्हा झेल सुटतो, जेव्हा धावा जातात, त्या धावांना फार महत्व आहे. धावसंख्या होते 37. मुबारक हमदुले यांचे सुपुत्र जाहीद हमदुले हे देखील व्यासपीठावरती, त्यांचा सन्मान करण्यासाठी विनंती करतो. मित्रांनो पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका आहे. इथे देखील चांगले प्रयत्न होते. नागेशच्या माध्यमातून इथे काय फेक केली जाते. हो पुन्हा एकदा चुकीला माफी नाही. थोडंसं पंबल होताना पाहतोय, कारण हे शेवटचं षटक आहे. घाई गडबड पाहायला मिळते, म्हणून तर म्हणतात मित्रांनो अति घाई संकटात नेई. धावसंख्या 39 धावा. एक्स्ट्राच बघा, मागच्या चेंडूवर झेल सुटला, त्या 2 धावा आणि ही 2 धावा. तुम्ही काय सामना 2 किंवा 3 षटकाने हारलात, धावांनी हारलात, तर नक्कीच तुम्हाला आठवणी येतील. केलेली चुकी आठवेल, प्रणवची आठवेल, ते नक्कीच नागेशची. परंतु धावसंख्या फलकावरती आपण पाहिलं तर 39 धावा, चांगलं टार्गेट सेट केलंय हळूहळू. या षटकातील शेवटच्या चेंडूचा काही शिल्लक आहे आणि स्ट्राईकवर आहे सलामीचा फलंदाज अर्थातच प्रथमेश वेंद्रे. मुश्ताक जुवेकर देखील व्यासपीठावरती आहेत, त्यांचा देखील सन्मान केला जाईल. प्लीज मंडळाचे कार्यकर्त्यांनी म्हणजे काही बाई चला आपण सत्कार करून घ्या मुश्ताक जुवेकर यांचा. पुन्हा एकदा प्रथमेशच्या बॅटमधून निघालेला फटका चेंडू ट्रॅव्हल होतो. नक्कीच कव्हरच्या दिशेने 2 धावा पूर्ण केल्यात आणि अशा प्रकारे 2 धावाने इथे मात्र 4 षटकांचा खेळ संपतो. 4 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 41 41 करावे लागतील. 42 धावा. आणि आमचे आज मित्र आहेत, वारंवार मला सांगतायत की 50च्या पुढे आकडा जाईल का. नाही, आज 50 वर नाही तर 45 वरती गाडी लॉक केले. म्हणजे आपण गाडी लॉक करतो ना प्रवासाला जाताना, तशी गाडी लॉक केली. इथे बघा, इथे देखील 41 धावा फलकावरती लागतात, करण्यासाठी लागतील, जिंकण्यासाठी 42 धावांचा पाठलाग करावा लागेल. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. पहिल्या 2 षटकात 29 धावा, तदनंतर तिसरं षटक अत्यंत प्रभावी, केवळ 4 धावा. शेवटचं षटक देखील 8 धावांचं होतं. 42 धावा करायच्यात. येणाऱ्या 4 षटकांत काय घडतंय सांगण्यासाठी माझी सुट्टी, डीजीची ड्युटी आणि ड्युटी होईल ती नक्कीच सिद्दक मेमन यांची. त्याचबरोबर अजून एक व्यक्तिमत्व या ठिकाणी जोडले गेले, ते या गावातले जावई सन्मान्य आदरणीय इफ्तिकारबाई तांबे यांना विनंती असेल आपण मंचावरती आपलं यथोचित स्वागत या ठिकाणी केलं जाईल. इफ्तिकार तांबे यांना विनंती असेल आपण या गावातले जावई देखील आहेत, त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल. इफ्तिकार तांबे या ठिकाणी जोडलेले आहेत, त्यांचं मनोपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तुम्ही बघताय मुरादपूर स्पोर्ट क्लब प्रेझेंट मुरादपूर चषक, एक मानाचा चषक आहे, एक जबरदस्त मॅच आहे, काटेची टक्कर. सर्वांचं मनोपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 2025 ची मानाची स्पर्धा, लाख मुलाची स्पर्धा, जुवेकर आणि दादरकर क्रीडा संकुलमध्ये चालू असलेली स्पर्धा. आणि प्रत्येक लॉंगअपला जो बॅनर आहे त्या ठिकाणी आपण बघितलं तर अमान कॅटरेस या नावाने बॅनर आहे. त्याचे सर्वे सर्वा, त्याचे प्रोप्रायटर आणि त्याचबरोबर त्याचे मालक कमालबाई हमदुले साहेब यांच्या नावावरचं ते आपण बॅनर बघतोय. त्यांच्या कॅटरेसचा जो बॅनर आहे अमान कॅटरेस या नावानं आपण बॅनर बघतोय, त्याच्यावरती थेट तुमचा षटकार लागला तर 500 रुपयाचा पारितोषिक आहे. NH फिशरीज अर्थात नजीरबाई हमदुले यांचा जो बॅनर तुम्ही बघताय त्या ठिकाणी जर तुमचा थेट षटकार लागला तर 500 रुपयाचा पारितोषिक आहे. आणि पाते बिर्दचा जो बॅनर तुम्ही बघताय त्याच्यावरती थेट षटकार लागला ते तुमच्याकरता 500 रुपयाचा पारितोषिक. पाते बिर्दस आणि MI सी फूड्स यांचा जो बॅनर आहे अर्थात MI सी फूड मोहम्मद इब्राहिम सी फूड या नावानं खालिद पाते आणि पाते ब्रदर्स याने जो बॅनर उभारलाय त्याच्यावरती थेट तुम्ही षटकार मारलात तर 500 रुपयाचा पारितोषिक. NH फिशरीज अर्थात नजीरबाई हमदुले त्यांच्या बॅनरवरती तुम्ही षटकार मारला ते 500 रुपये. आणि समोर जो बॅनर लावण्यात आलेला आहे तो बॅनर अमान कॅटरेस या कॅटरेसच्या बॅनरवरती तुम्ही जर षटकार मारलात तर कमालबाई हमदुले यांच्या माध्यमातून पारितोषिक ऑन आहे.
सन्मान्य आदरणीय कर्मशेठ मिठागिरी साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. कर्मशेठ आपलं शब्द सुमनादा पुनश्च एकदा मनापासून हार्दिक स्वागत आहे. कमलबाईने या ठिकाणी शेअर मार्केट वाढवलंय. आता मात्र षटकार त्यांच्या बॅनरवरती आला. अमान कॅटरस या बॅनरवरती षटकार आला या मॅचमध्ये. क्वार्टर फायनलचा मॅच आहे आणि त्याच्यावरती षटकार आला बॅनरवरती, तर त्यानं तब्बल 2000चा पारितोषिक या ठिकाणी लावलाय. वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ी का स्वागत है. आप देख रहे हैं मुरादपुर स्पोर्ट क्लब चिपटन प्रेजेंट ये टूर्नामेंट, बहुत अच्छा टूर्नामेंट. मुरादपुर का महासंग्राम चल रहा है. क्वार्टर फाइनल का मुकाबला अरुष 11 बनाम दूसरी तरफ आप देख रहे हैं TWJ डोमिनेटर्स, इनके बीच का मुकाबला. हमारे साथ स्कोर का काम जमीर भाई भी कर रहे हैं. इनका भी स्वागत हमारे टेक्निकल टीम के अंदर. www.tenniscricket.in के अंदर सागर लिंगायत, कैमरामैन फहीद चाउस और मयूरेश हमारे साथ जुड़े हुए कैमरामैन बहुत अच्छा काम कर रहे हैं. और गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. सौरभ पवार मैन फ्रॉम ओमली पहली गेंद लेकर बैकवर्ड बार चले गया. बहुत अच्छा स्ट्रोक है. एक्स्ट्रा कवर की तरफ खेलते हुए पहली गेंद के बाद वार पर वार, गेंदबाज का 4 रन. शुक्रिया. पहली गेंद पर वार, गेंद बाउंड्री के बाद छोटा तीर, वार करे गंभीर. ब्यूटीफुल शॉट. पहली गेंद पर चौबा. सौरभ पवार का स्वागत. ईश्वर की दूसरी गेंद आड़े बनने का इस्तेमाल किया. एक बार फिर देखिए गेंद पीछे की तरफ जा रही है. खिलाड़ी पीछा कर रहे हैं, क्या रोक पाएंगे गेंद को? और शानदार फील्डिंग है. अंदर की तरफ गेंद को लाया. पहला रन 2 रन मुकम्मल के. तीसरे के लिए वापस आ रहे हैं और 3 रन विकेट के बीच में अच्छी दौड़ लगाते हुए. पहली गेंद के ऊपर चौबा आया. उसके बाद 3 रन मुकम्मल करते हुए सौरभ पवार गेंदबाजी करे. इनके खिलाफ बल्लेबाजी अच्छी चल रही है. बाबले और तुषार गमरे ये खिलाड़ी मैदान के अंदर गए. बाबले आमरे और तुषार गमरे को आप देख रहे हैं जीतने के लिए 42 रन बनाने. पहले 2 गेंदों के अंदर 7 रन बनाए. स्टार्ट अच्छा हुआ गए और किसी भी काम के लिए अच्छे स्टार्ट की जरूरत है. अच्छा स्टार्ट दोनों बल्लेबाज अरुष 11 लोटे के लिए दे रहे हैं. आप मुकाबला देख रहे हैं अरुष 11 लोटे बनाम दूसरी तरफ TWJ डोमिनेटर्स. इनके बीच का मुकाबला. माहौल देखिए, दर्शक कहाँ से मैच का आनंद ले रहे हैं. और मुरादपुर की जो महिलाएं है ना, वो भी मैच का आनंद ले रही. उनका भी स्वागत है. शाम का समय है, शाम की दुधिया रोशनी में मुकाबला और भारी तादाद में दर्शक भी है. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. ओवर द विकेट. बड़ा स्ट्रोक खेलना चाहते हैं. गेंद और बल्ले का कोई ताल्लुक नहीं. गेंद टप्पा खाने के बाद विकेट कीपर के दस्तानों में मैदान के अंदर तालियां बज रही है. अच्छी गेंद की समाप्ति. रन संख्या फिलहाल 3 गेंदों के बाद 7 पर रुके हुए सौरभ पवार मैन फ्रॉम ओमली TWJ डोमिनेटर्स टीम के लिए खेल रहे हैं. और छोटे खिलाड़ी है, युवा खिलाड़ी है सौरभ पवार. अपने बॉलिंग मार पर दूर वाले एंड से बैकफुट पर चले गए. कट करना चाहते हैं पीछे खिलाड़ी है प्रथमेश जादव का आप देख रहे हैं. फ्लाइंग स्लिप की तरफ खड़े गए. अच्छे फील्डिंग करते हुए. रन की कोई गुंजाइश नहीं है और तेजी के साथ गेंद के ऊपर भी आ गए. चौकन ने खिलाड़ी गए और पूरी तरीके से ऑन होकर खेल रहे हैं. सौरभ पवार की भी तारीफ करने की, क्योंकि पहले गेंद के ऊपर चौबा आया. उसके बाद 3 रन है. उसके बाद 2 गेंदें बिंदी लाई तुषार गमरे के खिलाफ. तुषार गमरे इस मैच के अंदर स्ट्रगल करे. 41 बने गए. 42 का पीछा इस मैच के अंदर चल रहा है. मैच बहुत अच्छा गए. 4 गेंदों में 7 बने. इस ओवर के अगली गेंद बड़ा स्ट्रोक खेलना चाहते हैं. बैकफुट पर चल गए. ऑन साइड की तरफ कहते हैं. मिडाउन पर खिलाड़ी गए. अक्षय निभाते थोड़ा सा स्ट्रगल करते हुए नजर आए. थोड़ी सी फंबल हुए. उसका फायदा बल्लेबाजों ने उठाया. 1 रन के 7 रन संख्या अब जाकर 8 पर पहुंची. क्वार्टर फाइनल का मुकाबला चल रहा. आज का पहला दिन इस टूर्नामेंट का और ये आखिरी मुकाबला. 4 ओवर का मुकाबला आप देख रहे हैं. TWJ डोमिनेटर्स बनाम दूसरी तरफ अरुष 11 लोटे. 8 रन बने गए बगैर किसी नुकसान के. त्याचबरोबर बरकतभाई पाते आणि झहीर कुंडलिक यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बरकतभाई पाते आणि झहीरभाई कुंडलिक यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन बसून मैचचा आनंद घ्यायचा आहे. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. पहले ओवर का खेल है. इस ओवर की अगली गेंद ओवर द विकेट. और गति परिवर्तित हल्के हाथों के साथ खेलते हुए बॉटम का इस्तेमाल किया, कलाई का इस्तेमाल किया. और पहले ओवर की कहानी लगभग अब जाकर 5 गेंदों का खेल समाप्त. बाकी जो पहले ओवर का खेल समाप्त है. रन संख्या कुल मिलाकर स्कोर कार्ड के ऊपर अब जाकर स्कोर कार्ड 9 पर पहुंचा है बगैर किसी नुकसान के. प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर बाबले और तुषार को आप देख रहे हैं.
जीतने के लिए 42 बनाने गए, यानी यहाँ से अभी भी 18 गेंदों का खेल शेष है, 33 रनों की जरूरत है। कहानी बहुत इंटरेस्टिंग है। अरुष इलेवन लोटे को जीतने के लिए 18 गेंदे 33 रन बनाने गए। थँक्यू. त्याचबरोबर जमातुल मुस्लिमीन मुरादपूरचे अर्थातच उपाध्यक्ष सन्मान्य आदरणीय फारुखभाई ममदुले साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. फारुखभाई ममदुले आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक लोक या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. फारुखभाई यांचं देखील आगमन होतोय. फारुखभाई आपल्या शब्द सुमनानं मनापासून हार्दिक स्वागत आहे. 18 चेंडूचं की शिल्लक आहे, जिंकण्याकरता 33 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि संघाकडे दुसरं शिल्लक घेऊन अमन कदम मॅन फ्रॉम अबलोली गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. अबलोलीतला खेळाडू आहे, गुहागर तालुक्यातला खेळाडू आहे. बॅटिंग करण्याकरता आपण बघितलं तर लोटे परिसरातला अवाशीतला वंडर बॉय बाबलेला तुम्ही बघताय. नॉन स्ट्राईक एंडला लवेल परिसरातला एक जबरदस्त खेळाडू तुषार गमरे, नॉन स्ट्रायकर एंडला बाबले आमरे. गोलंदाजी मार्कवर मॅन फ्रॉम अबलोली अमन कदम. ओव्हर द विकेट पहिला बॉल आडव्या बॅटनं खेळायचा, ऑन साईडला खेळला, शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक फार दूर आखेत. पहिली धाव घेतली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न मैदानामध्ये थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालं आहे आणि प्रयाग जाधव त्या ठिकाणी थोडंसं फंबल होतोय, त्याचा फायदा उचलला बॅट्समॅननं. 3 धावांना धावफलक मांडणारे संघाची स्थिती आपण बघितली तर 12 धावांवरती एक मोठा मॅच मैदानामध्ये. अमन कदम गोलंदाजी मार्कवर 42 धावांचा पाठलाग, 12 धावा धावफलकावरती धावलेल्या आहेत आणि गडी बाद झालेला आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. तुम्हाला 42 धावा बनवायच्या आहेत. अजूनही बॅलन्समध्ये 30 धावा शिल्लक आहेत. अमन कदमला तुम्ही बघता वैयक्तिक पहिलं आणि संघाकडे दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर तो दाखल झालाय. पॉवर प्ले संपल्यानंतर त्याला बोलवण्यात आलं. पहिल्या षटकाची जबाबदारी आपण बघितली तर सौरभ पवार ज्यानं 9 धावा दिल्या. ऑन साईडला 5 क्षेत्ररक्षक उभे केलेत, ऑफ साईडला 4 क्षेत्ररक्षकाची विवरचना आणि गोलंदाजी मार्कवर मुरादपूर एंडकडनं गोलंदाज अमन कदम. पुढील बॉल ओव्हर द विकेट. खूप चांगला चेंडू बॅटच्या रडारमध्ये ऑन साईडला खेळला, डीप स्क्वेअरला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक जबरदस्त खणखणीत सनसडीत दणदणीत तुषार गमरेच्या बॅटमधनं एक सनसडीत षटकार. करता चेंडू बघा ऑफ स्टंपच्या बाहेर गेलेत आणि पायावरचा चेंडू आता ऑन साईडला फ्लिक केला. एक जबरदस्त स्ट्रोक डीपी स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर फेकून दिला आहे. एक सनसडीत खणखणीत आणि दणदणीत षटकार घ्या. षटकार करता इरफान हमदुले यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा पारितोषिक. धावफलकावरती धावा आहेत त्या षटकाराच्या मदतीने 18 धावा बिनगडांच्या मोबदल्यात. आणि जर मॅच जिंकायचं तर तुम्हाला सलामीची जोडी फोडावी लागणार आहे, कारण सलामीची जोडी ज्या पद्धतीने बॅटिंग करते त्यांची सुरुवात घनगती झालेली आहे. बाबल्याची सुरुवात 5 बॉलमध्ये 11, तुषार 3 चेंडूमध्ये 7 धावांवरती घेतोय. अमनचं स्वागत केलंय. 16 बॉलचं काही शिल्लक आहे, 24 धावा या मॅचमध्ये बनवायच्या आहेत. गोलंदाजी मार्कवर मुरादपूर एंडकडनं अमन कदम मॅन फ्रॉम अबलोलीतला हा खेळाडू आहे. गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. दुसरं षटक घेऊन TWJ डॉमिनेटर संघाच्या माध्यमातून ओव्हर द विकेट. पुढील बॉल अकुटब्याचा चेंडू होता ऑन साईडला खेळायचा. यावेळी मात्र इष्ट्यांचा भेद घेतोय. फलंदाज बाद होणार आहे. पहिले चौकार आलाय, त्याच्यानंतर गोलंदाजानं कुठेतरी उत्तर दिलाय. फलंदाज तुषार गवरे बॅक टू पवेलियन जातोय. धक्का क्रमांक 1, सलामीची जोडी फोडली गेली आहे. गाड्याला संधी मिळणार आहे. फलंदाज बाद. विकेट गिरा के बहुत महत्वपूर्ण विकेट जो तुषार अच्छी बल्लेबाजी कर रहे थे. 4 गेंदों में 7 रन बनाकर अब जाकर बैक टू पवेलियन चले गए. नए बल्लेबाज मैदान के अंदर मितेश यानी मैगी बैटिंग करने के 30 नंबर पर आ गए. 18 रन 1 विकेट के नुकसान पर. मंच पर जो अतिथि है ना वो भी मैच का आनंद ले रहे. कमाल भाई हमदुले को आप देख रहे हैं, अशफाक भाई तांबे को देख रहे, इरफान भाई हमदुले गए और कई मंच पर अतिथि गए, वो इस मैच का आनंद ले रहे गए. अमन इस ओवर की अगली गेंद 14 गेंद लेकर मुरादपुर एंड की तरफ से ओवर द विकेट अपने बॉलिंग मार्क पर बड़ा स्ट्रोक खेलना चाहते हैं. एक बार फिर देखिए आड़े बनने का इस्तेमाल किया. गेंद मिड विकेट बाउंड्री की तरफ जाती हुए प्रयाग जाधव का आप देख रहे हैं. अच्छी फील्डिंग, एक अच्छा थ्रो आता हुआ. 1 रन के 7 रन सके में इजाफा. रन सके फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर अब जाकर सिंगल के साथ 19 रन 1 विकेट के नुकसान पर. कहानी का दूसरा ओवर चल रहा है.
4 ओवर के अंदर 42 रनों का पीछा करना है बैटिंग करने वाली टीम अरुष 11 लोटी की टीम आप देख रहे हैं। त्याचबरोबर या स्पर्धेला सदिच्छा देण्याकरता अजून एक लाडकं व्यक्तिमत्व आगमन देखील झालंय। चेंडू चांगला फटका चांगला ऑन साइडला या विने मात्र खेळलाय एक जबरदस्त खणखणीत सणसणीत एक अफलातून षटकार बाबल्याच्या बॅटमधनं चेंडूचा मापार। त्याचबरोबर या स्पर्धेला सदिच्छा देण्याकरता निसारबाई जुबेकर साहेबांचं देखील आगमन झालंय। त्यांना विनंती असेल निसारबाई आपण व्यासपीठावरती या आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। निसारबाई जुबेकर आणि दादरकर क्रीडा संकुलच्या अर्थातच ज्यांना सातत्यानं आपण योगदान देताना बघितलंय ते निसारबाई जुबेकर साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। निसारबाई आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे। एक लाडकं व्यक्तिमत्व एक छान व्यक्तिमत्व। चेंडू चांगला कुंडापर्यंत चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला खेळला डीप स्क्वेअर एक क्षेत्ररक्षक काय बहुधा या बॉलवरती काय लिहिलेलं आहे झेल सोडलं गेलाय की पकडले गेले ते देखील बघणार आहोत। फलंदाज बाद झेल पकडलं गेलेलं आहे आणि बाबल्याला माघारी परतावं लागतं। एक षटकार त्याच्या बॅटमधनं आला होता आणि तो बाद होतोय। प्रथमेश जाधव त्या ठिकाणी होते। बाबल्याने जो याच्या अगोदरच्या बॉलवरती षटकार लगवले त्याच्याकरता त्याला या अप्रतिम खेळी त्याने केले 7 बॉलमध्ये 17 धावांची त्याच्याकरता बरकत पाते यांच्याकडनं पारितोषिक देखील आलेलं आहे। बरकतभाई पाते साहेब यांच्या माध्यमातून पारितोषिक बशारत फिशरीज यांच्या माध्यमातून पारितोषिक बाबल्याच्या खेळीकरता 7 बॉलमध्ये 17 धावांची खेळी त्याने साकारली। अजून बॅलन्समध्ये 17 धावा शिल्लक आहेत 12 बॉलचा खेळ शिल्लक। फिलहाल 12 गेंदों का खेल बचा हुआ है जीतने के लिए 17 रनों की जरूरत है। नए बल्लेबाज प्रणव आमरे 25 बनेंगे 42 तक पहुंचना के 12 गेंदे 17 की जरूरत है। सामने घना अंधेरा के चीर कर रास्ता बनाना के सामने खाई है आपको छलांग लगानी। मैच ऑन है और एक जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर चल रहा है। भारी तादाद में दर्शक भी देख रहे हैं उनका भी स्वागत है मुरादपुर स्पोर्ट्स कमेटी की तरफ से और मुरादपुर स्पोर्ट्स क्लब की तरफ से आपका स्वागत है। 12 गेंदों का खेल बचा हुआ है जीतने के लिए 17 रनों की जरूरत है। शाम का समय है और ढलता हुआ सूरज है और आने वाली शाम और सेमीफाइनल में किसकी जगह बनेगी। गेंदबाजी करने के लिए आकाश सकपाल मैन फ्रॉम दापोली राउंड द विकेट। पहली गेंद आड़े बने का इस्तेमाल किया टप्पा खाने के बाद गेंद रफ्तार से निकल कर गई। कोई रन नहीं कोई नुकसान नहीं है। पहली गेंद बिंदी गेंद की मोहर। अब जाकर 11 गेंदों का खेल शेष है जीतने के लिए 17 रनों की जरूरत है। 11 गेंदें बची है 17 की जरूरत है। मैगी अब जाकर स्ट्राइक के रेंज पर गए। विकेट की अगर बात कीजिए तो 2 विकेट गिरे। बाबले का जो विकेट था ना वो टर्निंग पॉइंट वाला हो सकता है। बाबले को रुकना था क्योंकि सेट खिलाड़ी थे वो विकेट गवाकर डकआउट की तरफ चले गए। अब मैगी और प्रणव का आप देख रहे हैं गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार अपने बॉलिंग मान पर इस ओवर की अगली गेंद राउंड विकेट गेंदबाजी करने के लिए तैयार है। स्ट्राइक रेंज पर मैगी को आप देख रहे हैं इस ओवर की अगली गेंद आकाश सकपाल दूर वाले एंड से मुरादपुर एंड से राउंड विकेट और जड़ में गेंद थी बहुत अच्छे तरीके से इस गेंद को नॉक ऑफ की तरफ कहते हुए प्रथमेश पालशेतकर को आप देख रहे अच्छी फील्डिंग है। संकेत पालशेतकर जब तक फील्ड करे थ्रो करे तब तक 1 रन मुकम्मल होता हुआ 1 रन के 7 रन संख्या में इजाफा रन संख्या 26 पर पहुंचे। अब जाकर जीतने के लिए 10 गेंदों का खेल शेष 10 गेंदें बची है 16 रनों की जरूरत है। मुकाबला बहुत अच्छा चल रहा है कांटे की टक्कर मैदान के अंदर है रोचक मुकाबला। लेफ्ट हैंडेड बल्लेबाज स्ट्राइकर इन पर अब आते हुए 10 गेंदें बच्ची के 16 की जरूरत है और दर्शक टक लगाकर देख रहे कौन जीतेगा इस मैच के अंदर अरुष 11 या TWJ राउंड विकेट। और शानदार गए कमाल की गेंदबाजी है। लाइन बिल्कुल सही है टप्पा बिल्कुल सही है मैदान के अंदर तालियां बज रही। आकाश सकपाल क्या गेंदबाजी कर रहे हैं जड़ में गेंदबाजी कर रहे हैं आगे गेंदबाजी कर रहे हैं ऑफ स्टंप के बाहर कर रहे हैं और सटीक लाइन के साथ 90 डिग्री में गेंदबाजी कर रहे मौका नहीं दे रहे हाथ खोलने के लिए। 9 गेंदों का खेल शेष 16 रनों की जरूरत है। इस ओवर के अंदर 3 गेंदों में 1 रन दिया गया और शानदार गेंद है। पहले बल्लेबाज ने चकमा खाया उसके बाद विकेट कीपर चकमा खा रहे गए और अंपायर का सिग्नल भी देखने वाले इस गेंद के ऊपर शायद लेग बाय का सिग्नल। पैरों को लगने के बाद गेंद पीछे की तरफ चली गई तो विकेट कीपर ने चकमा खाया। पीछे जो खिलाड़ी थे उन्होंने फीड किया तब तक 1 रन मुकम्मल हुआ और 1 रन के 7 रन संख्या में इजाफा 27 पर पहुंचे। 8 गेंदों का खेल अभी भी बचा हुआ है। 8 गेंदों में जीतने के लिए 15 रनों की जरूरत है। मुकाबला ऑन है दोनों तरफ मुकाबला 50-50 वाला मुकाबला। ये बड़ा मंच है बड़े मंच पर हीरो बनने वाला मौका। इस ओवर की अगली गेंद राउंड विकेट शानदार गेंद एक्स्ट्रा कवर की तरफ खेलते हुए अक्षय को आप देख रहे हैं ले लिया कैच। अक्षय निभाते वहां पर थे डीप एक्स्ट्रा कवर पर एक शानदार कैच होता हुआ मैगी को बैक टू पवेलियन जाना पड़ेगा। तीसरी उम्मीद अरुष 11 की टुट्टी पे 27 रन बने गए। 7 गेंदों का खेल शेष है 15 रनों की जरूरत है। एक छोटे से गाने के साथ वापस भी आएंगे।
अब जाकर 7 गेंदों का खेल बचा बाकी। मैगी आउट होकर डकआउट की तरफ चले गए। 4 गेंदों का सामना किया, 2 रन बना स्ट्रगल कर रहे थे। नए बल्लेबाज मैदान के अंदर विशाल को आप देख रहे हैं। विशाल नए बल्लेबाज मैदान के अंदर बैटिंग करने के लिए आते हुए। विशाल को आप देख रहे हैं स्ट्राइकर एंड पर, नॉन स्ट्राइकर एंड पर प्रणव गए गेंदबाजी करने के लिए। गेंदबाज आकाश सकपाल। 7 गेंदों का खेल बचा हुआ के जीतने के लिए इस मैच में 15 रन की जरूरत है। ये अच्छी गेंद थी, रफ्तार वाली गेंद थी, ऑन साइड की तरफ इस गेंद को कहते हुए अलॉन्ग द कारपेट गेंद स्क्वायर की तरफ जाते हुए प्रथमेश यादव जब तक फीड करे थ्रो करे तब तक 1 रन मुकम्मल। 1 रन के साथ अब जाकर रन संख्या में इजाफा। रन संख्या 28 है। इस ओवर के अंदर केवल और केवल 3 रन आए। जबरदस्त गेंदबाजी रहेगी और नब्बी तुली गेंदबाजी। टर्निंग पॉइंट वाला ओवर आपने देखा, गेंदबाज दोबारा देखने के लिए मिला आकाश सकपाल। अब जाकर 6 गेंदों का खेल शेष है। जीतने के लिए 14 रनों की जरूरत है। सामने घना अंधेरा है, चीर का रास्ता बनाना है। सामने खाई है, आपको छलांग लगानी है। यह मैच ऑन है। 6 गेंदों का खेल बचा हुआ है। 14 रनों की जरूरत है। एक सुपर हिट ब्रेक लेंगे, ब्रेक में गाना लेंगे, गाने के साथ वापस आएंगे। चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू जारी रहेगी। शुक्रिया. त्याचबरोबर आपण या मैदान आपण बघतोय जुवेकर क्रीडा नगरी, जुवेकर आणि दादरकर क्रीडा नगरी आणि जुवेकर या ठिकाणी आपण बघितलं तर निस्सारबाई जुवेकर या क्रीडा नगरीचे ओनर आणि मालक यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. निस्सारबाई जुवेकर यांचं आगमन झालं आहे. त्यांचं सन्मान या ठिकाणी केलं जाईल. खालिद पाते आणि जिशान अमदुल यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण निस्सारबाई जुवेकर साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार अपने बूटिंग मार पर और टप्पा खाने के बाद उछाल लेते हुए गेंद को ऑन साइड की तरफ कहते हुए टीम स्क्वायर पर खिलाड़ी गया, चली गई क्या यहाँ से अंदर या बाहर, गेंद बॉल लेके बाहर चली गई दर्शक दीर्घा में। 2 गेंदों में 2 छक्के लगाकर इस मुकाबले को जिताते तो कमाल में अहमदुल्ला इनकी तरफ से 2000 का इनाम ऑन है। पहली गेंद पर पहला छक्का, ब्यूटीफुल शॉट, 6 रन। ने बता दिया मेरा इंजन गर्म है और ये खिलाड़ी लोटे के सोनगांव के खिलाड़ी है, जबरदस्त खिलाड़ी है। रामू हरदयनी सोनगांव के लिए हमेशा खेलते हैं। अब जाकर आज अरुष 11 लोटे के लिए गए और विशाल का बल्ला बोल रहा है। 2 गेंदों में 2 छक्के लगा के तो कमाल भाई इनकी तरफ से, कमाल भाई अमदुल्ले अमान कैटर्स के ओनर है, उनकी तरफ से 2000 का इनाम है। पहला छक्का आएगा। 5 गेंदों का खेल शेष है। 8 रनों की जरूरत है। कर्म भूमि की दुनिया में सम सभी को करना पड़ता है। भगवान सिर्फ लकीरें देता है, लकीरों में रंग हमें बनना पड़ता है। इस ओवर के क्रिकेट ओवर द विकेट आड़े बल्ले का इस्तेमाल किया, ऑन साइड पर खेलते हुए गेंद बाउंड्री की तरफ जाती हुई खिलाड़ी है, खिलाड़ी बन गया दर्शक, दर्शक बन के दीवाने, ताली बजाने का मौका है। सीटियां बज रही है, तालियां बज रही है। गेंद बाउंड्री के बाद 6 रन। शुक्रिया। 2000 का इनाम है। ये गेंद देखिए टप्पा खाने के बाद शरीर पर आने वाली गेंद को ऑन साइड की तरफ खेलते हुए ब्यूटीफुल शॉट। बशरत फिशरीज इनकी तरफ से भी प्राइज ऑन है। अब जाकर 4 गेंदे 2 रन, 4 चेंडू 2 धावा, 4 गेंदों का खेल शेष है। 2 रनों की जरूरत है। भीड़ में लगे उसे धक्का कहते हैं, पारी में हवा से उड़कर बाहर जाए उसे छक्का कहते हैं, और पारी में जो पलट मार लाए उसे हुक्म का विशाल सानुज्ञ कहते हैं। विशाल मैदान के अंदर विशाल पारी खेल रहे, क्या कमाल के बल्लेबाजी। 4 गेंदों का खेल है, 2 रनों की जरूरत। 2 गेंदों में 2 छक्के लगाए, ओवर द विकेट। आड़े बनने का इस्तेमाल किया, ऑन साइड पर खेलते हुए खेल खलास होता हुआ ये छक्का, ये चौवा, 6 रनों का इशारा। 3 गेंदों में 3 छक्के। तालियों की गूंज मैं सुनना चाहता हूं विशाल के लिए, विशाल के लिए तालियां बजनी चाहिए। ब्यूटीफुल बैटिंग अरुष 11, 3 गेंदों में 3 छक्के। इम्तियाजभाई यांच्या माध्यमातून देखील, इम्तियाजभाई कडू यांच्या माध्यमातून देखील एकूण विशालच्या या खेळी करता 3 बॉलमध्ये 3 षटकार लागून मॅच जिंकून येते करता 500 रुपये बशारत फिशरीचे ओनर बरकतभाई पाते यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे। कमालभाई अमदुले यांच्या माध्यमातून पारितोषिक ऑन झालेलं आहे। विशालने अप्रतिम बॅटिंग केलेली आहे। ज्या ठिकाणी 6 बॉलमध्ये 14ची गरज होती, 3 बॉलमध्ये 3 चौकार लागून त्याने मॅचला जिंकवलं। 3 बॉलमध्ये 3 षटकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत। अफलातून बॅटिंग त्याच्या माध्यमातून बघायला मिळाले आहे।
3 बॉलमध्ये 3 षटकार लगवलेत. काय बॅटिंग केलेली आहे, अफलातून बॅटिंग बघायला मिळाली मैदानामध्ये. एक चांगली बॅटिंग विशाल जो मैदानामध्ये आले. 4 बॉलमध्ये 19 धाबा त्याने काढलेत. बाबलेचा विचार केला 7 बॉलमध्ये 19 धावांची केली त्याची बघितले. तुषार गमरे ज्याने 4 बॉलमध्ये 7 धावा आणि मॅगी 4 बॉलमध्ये 2 धावा त्याने काढलेल्या आहेत. प्रथमेश चा विचार केला तर निश्चित स्वतः कॅप्टन 11 बॉलमध्ये 21 काढले होते. अक्षयचा विचार केला 7 बॉलमध्ये 18 धावा त्याने काढले होते. अमन कदम ज्याने 1 बॉलमध्ये 1 धावा, प्रयाग जाधव ज्याला 1 चेंडू फेस केला होता त्याला धाव काढता आली नव्हती. एकूण त्यानं 41 धावा काढले होते आणि प्रत्युत्तर देत असताना जबरदस्त बॅटिंग अरुष 11 केलं आहे. आणि सेमीफायनलमध्ये या स्पर्धेमध्ये बुरातपूरच्या स्पर्धेमध्ये सेमीफायनलमध्ये जाणारा पहिला संघ अरुष 11 लोटेचा संघ या ठिकाणी सेमीफायनलमध्ये दाखल झालेला आहे. एक जबरदस्त इनिंग पेश केली. 3 बॉलमध्ये 3 षटकार विशालनं या ठिकाणी लागवलेले आहेत. रामवर्धानी सोनगाव संघाचा आणि आज अरुष 11 या संघातनं दाखल झाला आणि त्यानं दाखवून दिलंय माझी ताकद काय आहे आणि मी छोट्याशा गावातला आहे परंतु या मोठ्या स्पर्धेमध्ये मोठ्या मंचावरती मी काय करू शकतो. 3 बॉलमध्ये 3 षटकार त्याच्या बॅटमधनं आलेले आहेत. येस, आपण पाहिलं या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच वैयक्तिक पारितोषिक आपण पाहिलं तर अमन कॅटरचे मालक कमलभाई हमदुले यांच्याकडून 2,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. तदनंतर इम्तियाजभाई कडू यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. तदनंतर बरकत पाते यांच्याकडून देखील कॅश प्राइज आहे. वैयक्तिक पारितोषिक आपण पाहिली. तदनंतर पाते ब्रदर्स आणि MY सी फूड यांच्या माध्यमातून आकर्षक ट्रॉफी प्रत्येक